नमस्कार मित्रांनो, आता आपण शोध घेणार आहोत 385 कोटी रुपये कुठं गायब आहेत ते. तुम्हाला थोडक्यात स्टोरी मला अशी सांगायची आहे की 2007 मध्ये केंद्र सरकारने सर्वांसाठी घरे नावाचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवायचा प्रयत्न केला आणि त्यावेळी केंद्र सरकारने केंद्र सरकारचं ड्रीम प्रोजेक्ट असल्यामुळे त्यावेळी त्यांनी लगेचच 6 कोटी रुपये पाठवले. राज्य शासनाने पण लगेच 4 कोटी रुपये टाकले आणि त्याच्यानंतर 2011 ते 2018 मध्ये लेखापरीक्षण टीम इकडे आली आणि परीक्षणात आढळलं की सरकारने जे दिले होते पैसे ते गायब आहेत आणि त्याच्यामुळे ते प्रोजेक्ट थांबवलं गेलं. आणि या प्रकरणामध्ये जे 385 कोटी रुपये खर्च झालेले आहेत BSUP नावाची योजना तुम्हाला दाखवतो. ही पिंपरी चिंचवड महापालिका ह्या सर्व बिल्डिंग्स बंद पडलेल्या आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजे महानगरपालिकेचा पैसा कसा वाया घालवला जातो त्याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. आणि एवढ्या सगळ्या बिल्डिंग पडून आहेत म्हणजे सर्वांसाठी घरं हे जे केंद्र सरकारचं महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट होतं त्याला महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे हरताळ फासलाय तुम्ही समजू शकता. हे लक्षात घ्या. बिल्डिंग्स तयार येतं, लोकांना राहायला देता येऊ शकतात. आता प्रश्न असा उभा राहतो की जर बिल्डिंग बांधायच्याच होत्या तर नागरिकांना राहायला का दिल्या जात नाहीत, आणि नागरिकांना राहायला द्यायच्याच नव्हत्या तर बिल्डिंग बांधल्याच काय आहेत. त्यामुळे या प्रोजेक्टवरती महानगरपालिकेने जवळपास 385 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. आणि जे झोपडपट्टी पुनर्वसन म्हाडाच्या वतीनं करायचं असतं त्यातला हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. दळवीनगर तुम्हाला सांगतो, अजिंठानगर, वेताळनगर, विठ्ठलनगर, उद्योगनगर या ठिकाणी DP प्लॅन तयार करून हे प्रोजेक्ट राबवायचं होतं. एका ठेकेदाराला हे काम दिलं. पालिकेने निविदा काढण्यापूर्वी म्हणजे इकडे ठेकेदाराला ती निविदा दिली. तुम्हाला सांगतो एकदम घाईमध्ये पालिकेचे अधिकारी किती तत्पर असतात अशा कामामध्ये. 14/12/2007 ला निविदा काढून ठेकेदारास कामाचे आदेश पारित करण्यात आले. बरोबर. आता 70 झोपडपट्टी असताना 94 SRचे प्रोजेक्ट कसे चालतात तो इथला मूळ मुद्दा आहे. तर त्या ठेकेदाराला ऑर्डर दिली. इकडे ठेकेदार निविदा हातात घेऊन उद्योगनगरच्या रेल्वे पुलावर सर्वेक्षण करत होता. पालिकेने निविदा काढण्यापूर्वी कायदा विभागाशी सल्ला मसलत करणं गरजेचं होतं. ते काही केलं नाही. फक्त स्टँडिंग कमिटीमध्ये ठराव मांडला. 385 कोटी रुपये मंजूर केले. त्या इमारती काय उभ्या राहिल्या नाही. ह्या JNU मध्ये उभ्या राहिलेल्या इमारती आहेत आणि त्याही सुद्धा लोकांना दिलेल्या आहेत. म्हणजे ते 385 कोटी गायब आहेत आणि ह्या ज्या JNRV मधून बांधलेल्या आहेत त्याच्यातही लोकांना राहायला दिलेलं नाही. त्यामुळे याच्यातला भ्रष्टाचार असा आहे की महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिका मधील कलम 251 नुसार रीतसर हस्तांतरित न केलेल्या कोणत्याही जमिनीवर रीतसर हस्तांतरित न केलेल्या कोणत्याही जमिनीवर प्रकल्प राबवू नये किंवा उभारू नये असा स्पष्ट नियम आहे. त्याप्रमाणे कोणत्याही कामास तांत्रिक मंजुरी देण्यापूर्वी सक्षम प्राधिकाऱ्याने कामासाठी लागणारी जमीन ताब्यात असल्याची खात्री करून पुढील निविदा कार्यवाही करणे आवश्यक असते. वरील कामासाठी निविदा असलेली जागा मनपाच्या ताब्यात नसतानाही निविदा मागवण्यात आल्या आणि